बातमी नवी मुंबईतनं तळोजा MIDC मधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या रासायनिक कंपन्यांकडनं MPCBच्या नियमांचं उल्लंघन होत असून शुद्धीकरण न केलेले घातक रसायन थेट नदीपात्रात सोडले जात आहेत। हा आरोप गावकऱ्यांनीच केलाय। त्यामुळे भूजल स्रोत आणि शेती यांचं चांगलंच नुकसान होतंय, ती दूषित होतीये। त्यामुळे नागरिकांना अतिसार, उलट्या, जुलाब अशाही आजारांना सामोरं जावं लागतंय। तर घोडगाव आणि तळोजा वसाहतीमधल्या नागरिकांनी विरोधी पक्षनेते अंबरराज दानवे यांच्याकडे तक्रार केली आहे। रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे आणि पाण्यात सोडल्या जाणाऱ्या या दूषित पाण्यामुळे किंवा रासायनिक पाण्यामुळे खारघर तळोजा परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत। CTP बंद असून औद्योगिक कचरा सिडको डंपिंग यार्डमध्ये प्रक्रिया न करता साठवला जात असल्याचंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या आपण आहोत नवी मुंबईमधील तळोजा MIDC मध्ये। आपण माझ्या पाठी पाहता एक नदी आहे आणि नदी पात्रामध्ये बॉम्बे जे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आहे त्या कंपनीचं वेस्ट केमिकल पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे। आपण पाहू शकता पाण्याची क्वालिटी कशा आहे, पाण्याला अगदी काळा रंग आलेला आहे। या ठिकाणी आपण उभे सुद्धा राहू शकत नाही, अशा प्रकारचा उग्र वास येतोय। आणि या ठिकाणी हेच जे पाणी आहे नागरिकांकडून कुठं बोरच्या माध्यमातून वापरलं जात आहे। अतिसार, उलट्या, जुलाब अशा प्रकारचे खूप सारे व्हायरस किंवा अशा प्रकारचे खूप सारे रोग या ठिकाणी होतात असं निष्पन्न झालेलं आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याची नोंदणी सुद्धा झालेली आहे। आपल्याबरोबर काही स्थानिक नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं या ठिकाणी पाण्यामध्ये केमिकल सोडलं जातं। आपल्या काय मागण्या? साहेब, हे नेहमीच झालं आहे। हे जे जलप्रदूषण वायू प्रदूषण आहे ना, हे नेहमी होतं। वारंवार आम्ही तक्रार करतो, सरकारला करतो, शासनाला करतो, MPCB कडे धाव घेतो। आम्ही सर्व समाजसेवक इथे आहेत। लोकांमध्ये खास याचं प्रकरण सध्या चालू आहे साहेब। 3 दिवसापूर्वी तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेल, त्या व्हिडिओमध्ये साफ दिसतं की नदीमध्ये भयंकर प्रमाणात थोडासा पाऊस सुरू झाला ना साहेब, लगेच कंपनी पाणी सोडते। आता तुम्ही सांगा, 7:30 वाजताचा व्हिडिओ आहे, रात्रभर पाऊस चालत, रात्रीचं कोण या नदीकडे येईल? रात्रभर हे लोक किती प्रदूषण करत असतील तुम्ही सांगा मला साहेब। आणि अशी भयंकर परिस्थिती ना, सर्वत्र आजार पडलेला आहे। गावामध्ये, शेतामध्ये नदीला आम्ही आई समजतो, माता समजतो। त्या नदीची अवस्था फार बिकट आहे। तुम्ही आज बघितली, या नदीमध्ये पशु पक्षी प्राणी सगळे पाणी पितात, त्यांची काय अवस्था होणार? तुम्ही माणसांसोबत त्यांनाही ते हे करताय, त्यांनाही त्रास देताय। आता 3 वर्षापूर्वी माननीय राज्याचे उद्योग मंत्री, त्यांची दुसरी टर्म आहे, ते बोलले होते सेम या विषयावरती। मी येऊन सिद्धी करोले गावाची भेट घेईल, गावकऱ्यांशी बोलेन। साहेब अजूनपर्यंत आले नाहीत। आम्ही न्याय कुणाकडे